नमस्कार आणि थँक्यूसुद्धा की तुम्ही ह्याच्या आधीचे माझे व्हिडिओ खूप पसंत केले आणि खूप लोकांनी मला रिक्वेस्ट केली की हे ॲक्रेलिक डाईज यूज कसे करायचे त्याची तुम्ही कंप्लीट प्रोसिजर सांगा. तर ही मी एक साडी बनवलेली आहे जी क्रेप वर्क केलेलं आहे. यामध्ये मी ॲक्रेलिक डाईज वापरलेले आहेत. तर ही कशी केले ते तुम्हाला मी सांगते. तर सर्वप्रथम आपण हे बाइंडर पेस्ट घेऊया. आपल्याला साडी आपली किती काम त्याच्यावर करायचं आहे त्यावर अवलंबून असणार आहे की आपल्याला ही बाइंडर पेस्ट किती बनवायची आहे. तर आता माझे डिझाईनप्रमाणे मी आता 3 स्पून ही बाइंडर पेस्ट घेते. बाइंडर पेस्ट ही कधी पण व्हाईट असली पाहिजे. व्हाईट त्याचा कलर नसेल तर समजायचं की थोडी खराब झालेली आहे. आणि हे जेव्हा कलर तुम्ही मिक्स करता तेव्हा ओपन एअरमध्ये करायला पाहिजे, कारण ह्याच्या थोड्याशा फ्युम्स कधी कोणाला तरी त्रासदायक होऊ शकतात. मी आता फॅन आणखीन विंडो वगैरे ओपन ठेवूनच करते. आता सुरुवातीला मी या बाइंडर पेस्टमध्ये थोडंसं 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आणि हे अतिशय व्यवस्थित ह्याच्यामध्ये आपण त्याला मिक्सिंग करायचं. पाणी घातल्यानंतर आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी नको आहे. आपल्याला साधारण थोडंसं लिक्विडियस सेमी लिक्विड कन्सिस्टन्सी हवी की ज्याच्यामुळे आपल्याला काम करायला अतिशय योग्य आहे ते. आणि सर्वप्रथम ही पेस्टची प्रपोर्शन आहे ना, हे प्रत्येक मटेरियलच्या प्रमाणे थोडी चेंज होते. तर तुमचं मटेरियल कोणतं आहे त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी असणार आहे. आणि आता बघा हे एकदम होमोजेनस मिक्सर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपलं ॲटलासचंच मिल्की बाइंडर आहे, हे आपण थोडंसं घालूया. तर साधारण हाफ तुम्ही हे बॉटलचं कॅप या घालू शकता. आणि आता जर तुम्हाला ह्याचं लिक्विडियस बनवायचं असेल तर सुरुवातीला याच टायमिंगला आपल्याला किती पाणी घालायचं आहे ते घालू शकता. नंतर आपल्याला कलर आणि फिक्सर घातल्यानंतर पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ते थोडंसं कडल वगैरे होतं. तर आत्ता सुरुवातीलाच आपल्याला जेवढं आपल्याला थोडंसं पातळ कलर हवा असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे. कधी पण त्याचे कॅप आहेत ना ते अतिशय व्यवस्थितपणे आपण घट्ट लावून ठेवायचे. एअर त्याच्यामध्ये गेली नाही पाहिजे, नाहीतर ते कलर खराब होऊ शकतात. आता हे मिल्की बाइंडर घातल्यानंतर सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करायचं. साधारण 2 ते 3 मिनटं अतिशय व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर हे छान असं मस्त होमोजिनस मिक्सचर तयार होतं. आता आपण हे असं मिक्सचर रेडी करून ठेवायचं. आणि आपल्याला आता कोणते कलर, आता थोडंसं मला हे थिक वाटते म्हणून अजून मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे. आणि सांगायचं म्हणजे हे मिक्सचर असं आपण जास्त दिवस पण करून ठेवू शकतो, जास्त दिवसासाठी. पण मी थोडंसंच बनवते. आणि आता आपल्याला कलर कोणते हवेत हे रेडी झालेलं आहे. तर आता आपण थोडंसं अजून पाणी घातलं मी. जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर कलर पूर्ण स्प्रेड होतील कापडावर. तर थोडीशी थिकच कन्सिस्टन्सी असली पाहिजे. हे आपल्या ॲक्रेलिक कलरसारखे त्याची कन्सिस्टन्सी नसते. हे थोडंसं त्याचे बाइंडरची जी पेस्ट आहे ती स्मूथ अशी असते. त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं काम करायला सुरुवातीला आपल्याला एक्सपिरियन्स करूनच येणार. तर आता हे खूप छान मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला कोणते कलर हवेत ते आपण घ्यायचे. मी आता या माझ्या कामासाठी व्हायलेट, लेमन येलो, टर्कोइज ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू घेतलेला आहे. तर आता हे थोडे आपण मिक्स करायचे. तर मी आता इथे काय केलेलं आहे, आपल्या ज्या ॲक्रेलिकच्या बॉटल असतात त्याच्यामध्ये ही थोडी पेस्ट घेणार आहे. आणि आपल्याला कलर किती इंटेन्स हवा आहे त्याप्रमाणे आपण हा कलर याच्यामध्ये घालू शकतो. सर्वप्रथम मी आता एक स्पून ही बाइंडर पेस्ट जी आता आपण मिक्सचर बनवलेलं आहे ते घेऊया. आणि किती डार्क हवा आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कलर घालूया.
या बॉटल मी का घेते, कारण जर आपलं हे मिक्सचर उरला, कलर वगैरे उरला असेल तर आपण हे कॅप लावून ठेवू शकतो आणि नंतरसुद्धा वापरू शकतो. तर हे सगळ्यात पहिला हे कलर वापरण्यासाठी इझी पण आहेत आणि ह्याचे व्हायब्रंट कलर आहेत आणि ह्याची प्राईस पण कमी आहे. तर तुम्ही जर जास्त तुम्ही कमर्शियल लेवलवर काम करत असाल तर हे करण्यासाठी, आणि ह्याचे रिझल्ट पण खूप छान येतात आणि हाताला पण एकदम स्मूथ लागतात. ॲक्रेलिकसारखं थोडंसं रफ सरफेस येत नाही. आता तुम्ही ॲक्च्युली ड्रॉपरने टाकलं तरी चालेल. माझ्याकडे आता हँडी ड्रॉपर नव्हता म्हणून मी आता हे कॅपने टाकते आहे. तर तुम्हाला किती डार्क हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये कलर टाकू शकता. मी 2 ते 3 ड्रॉप टाकलेला आहे. मी जी फुलं करणार आहे त्याला मला किती कलर हवा आहे त्याप्रमाणे मी टाकलेला आहे. आता आपण हा व्हायलेट पण टाकूया. व्हायलेटचे पण मी 2 ते 3 ड्रॉप टाकते आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 ते 3 आणि कलर कधी पण पहिला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर वापरायचे. तुम्ही सुरुवातीला असेल तर तुम्ही ड्रॉपरने टाका, कारण खूप कमी कलर लागतात हे. आणि आता आपल्याला एवढ्या मिक्सचरमध्ये 2 ते 3 ड्रॉप आपल्याला ॲक्राफिक्स टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया. हे बघा किती सुंदर व्हायब्रंट कलर आहे. आता याच्यामध्ये हे ॲटलसच ॲक्राफिक्स टाकूया. ॲक्राफिक्स टाकल्यानंतर हे कधी पण पूर्ण मटेरियल जे मिक्सचर बनवले त्यात टाकायचं नाही. थोडं थोडं घेऊन बनवायचं, नाहीतर ते कडल होतं जास्त वेळ ठेवलं तर. ॲक्राफिक्स घातल्यानंतर जास्त वेळ ठेवलं तर ते थोडंसं कडल होतं. त्यामुळे थोडं थोडं मटेरियल तुम्ही घ्यायचं आणि तुमचं जेवढं काम असेल त्याप्रमाणेच तुम्ही ते प्रपोर्शनमध्ये तुम्ही घ्यायला पाहिजे. ही माझी करण्याची पद्धत आहे. तुम्ही तुमची पद्धत तुम्ही डेव्हलप करू शकता. मी काही प्रोफेशनली पेंटिंग शिकलेली नाही आहे. मी सेल्फ टॉट आर्टिस्टच आहे. त्यामुळं मी रोज स्वतःच रिसर्च करते आणि मी प्रत्येक वेळी एक नवीन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करते. बघा किती सुंदर कलर आहे हा. व्हायलेट पण दाखवते, खूप छान आहेत कलर याच्यामध्ये. आणि पूर्ण पेंटिंग केल्यानंतर तुम्ही उलट्या साईडने 24 तासानंतर came out the same day as Kanye's. I made my best single, came out and felt so great.
we go? And now, where do we go? Where do we go? Where do we go? And now, where do we go? Where do we go? Where do we go? And now, where do we go? Where do we go? Where do we go? Take me back to California. I wanna go back to 2018. I wanna go back to when I was happy. So take me back to California, please. Take me back. Take me back to that time when one good friend was in my life. California seems so far away from me, from me, from me. Made my first album. It came out the same day as Kanye's. I made my best single. Came out